ममदापूरमध्ये बांधकाम व्यावसायिकाला दर्ग्याच्या नावाखाली धमकी, पोलिसात तक्रार दाखल। नेरळ जवळील ममदापूर येथे बांधकाम व्यावसायिकाला दर्ग्याच्या नावाखाली धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे। शाकीब पाल्टे यांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर बांधकाम सुरू केले असून वक्फ बोर्डानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे। तरीही मुसव्वीर भाईजी नामक व्यक्ती त्यांना सतत धमक्या देत असून प्रकल्प बंद करण्याची धमकी देत आहेत। या प्रकरणी सोशल मीडियावर बदनामी, ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फलक लावणे आणि जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आरोप आहेत। यामुळे पाल्टे बिल्डरला आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले। शाकीब पाल्टे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून कारवाई न झाल्यास गंभीर पाऊल उचलावे लागतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। जी पाल्टेंची आहे 7 बाऱ्यावरची सर्वे नंबर 34/4 ही आमच्या कुटुंबातली जमीन आहे। त्याच्यावरती आम्ही लिगल पासिंग घेतली झेडपीकडनं, कॉम्युनिटी सिटीकडनं। इथे जे दर्गेमध्ये जो मुसव्वीर भाईजी जे बसलाय तो जाणून बुजून आम्हाला जास्त त्रास द्यायला लागला। त्याचा काही संबंध नाही। त्याला मुस्लिम ट्रस्ट यांनी ममदापूरची परमिशन दिलेली नाही बसण्यासाठी। तो जबरन कब्जा करून इथे बसलेला आहे आणि आता आम्हाला ब्लॅकमेलिंग करतोय। आमच्या पार्टनरला सारखा सांगतोय का तुम्ही 1 ते 1.5 कोटी रुपये मला द्या, नाहीतर तुमच्या जमिनीवरती मी लिटिगेशन टाकेन आणि तुम्हाला त्रास देईल। त्यांनी ते केला, पण वक्फमध्ये टाकून ना त्यांनी आम्हाला त्रास पण दिला। पण वक्फकडनं आम्हाला निर्णय हायकोर्टातनं ते आमच्या बाजूने लागलाय। तरी सुद्धा तो बोर्ड लावतो, व्हिडिओज बनवून टाकतो खोटे खोटे, कस्टमरला भडकवतोय की जगा ट्रस्ट का है आप लो मत। तो सारखा म्हणजे ब्लॅकमेलिंग, जमीन हडपण्यासाठी सगळं चाललेलं आहे त्याचा, किंवा त्याला पैसे पाहिजे। तर त्यांनी आम्ही पोलीस स्टेशनला पत्र पण दिलंय तर बाबा ह्याच्यावरती कारवाई करावी आणि याला इकडनं काढून टाकावा। कारण आम्ही त्याला परमिशन दिलेली नाही तिथे राहण्यासाठी, तिथे बसण्यासाठी दिलेली नाही। दर्शनासाठी कोण पण येऊ शकतो, त्यांनी घेतलं तरी निघून जायचं आहे। तो काय खादीम नाही आहे तिथला आणि दर्ग्यासाठी खादीमची गरज लागत नाही। आणि जे पण अधिकार आहेत ते ममदापूरच्या ट्रस्टला आहेत, बाहेरच्या इतर माणसाला नाही येत ते। आणि यांनी तिथे राहिले नाही पाहिजे। आमची पोलीस स्टेशनला विनंती आहे का याला त्वरित काढण्यात यावा, याचा काही संबंध नाही तिथे आणि याच्यामुळे आम्हाला त्रास जास्त होतोय। त्यांना पोलीस स्टेशननी यांनी याच्या अगोदर पण परक्या माणसाला इथे दफनण्यासाठी ट्राय केली होती, पण पोलीस स्टेशननी आम्ही अर्ज दिला होता, त्याला दफनून दिलेला नाहीये। पण हा ट्राय करतोय फक्त आमच्याकडे पैसे काढण्यासाठी। यावर पोलिसांनी काही कारवाई केली का? फक्त तेवढं त्याला एक समज दिलेला आहे, त्याच्या पलीकडे काय नाही झालाय। त्यांनी पुन्हा आता बोर्ड लावलंय तिथे का एसटीचा, ऍक्च्युअली एसटी काहीच नाहीये, केस आमच्या बाजूने लागलेली, त्याचा एसटीचा संबंध नाही। फक्त कस्टमर खराब करायचे, कुठून तरी तोडपाणीला आम्ही बसू म्हणून चाललेलं आहे। मग आमची पोलीस स्टेशनला विनंती आहे का ह्याला इकडनं बाहेर काढावं, कारण हा किंवा भांडण आमचं कामच नाही, आमचा हेतू नाहीये। आम्ही कायदेशीर जाऊ आणि कायदेशीरच काढू याला। तर पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य करावा हीच विनंती आमची बस। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।